सर्वजण आता जेवायला बसू. केलीची पानं आणल्यात. दिनेश जर आता घेते चिंबोरी आणि चिकन दोन्ही बनवल्यात. एक नंबर चिंबोर यांचं जेवण असं निसर्गात. या मंडळी जेवायला. आपल्या घरच्या जेवणापेक्षा खूप वेगळं जेवण आहे. मस्त आहे. जंगलातलं जेवण कसं वाटतं मग जेवण? एक नंबर वाटते जेवण. जेवण आणि असं धबधबा असा निसर्ग. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपण जी चिंबोरी पकडली त्यांचं जेवण बनवायचं. दुपारच्यासाठी आपण चिंबोऱ्यांचं जेवण बनवणार आहोत. मित्रांनो, कोंबडीचे आतडे आणले होते वेस्टेज, ते आपण काठीला बांधले आणि ते पाण्यामध्ये टाकून आपण मोठी मोठी चिंबोरी पकडली आणि आता त्या चिंबोऱ्यांचं जेवण बनवायचं आहे आदिवासी स्टाईलमध्ये. खतरनाक लोकेशनवरती आपण चिंबोरी घेऊन आलो आहोत. समोर झरणा आहे मोठा कडक वॉटरफॉलच्या आतमध्ये आपण जेवण बनवणार आहोत. इथे बघा चूल बनवली आहे. राजेश लसण आणि आलं कापते. चला आता दादा आग पेटवतात. पावसाळीमध्ये आग पेटवायचं एक चॅलेंजच आहे. फायनली मित्रांनो आग लागलेली आहे. मजा येईल आता. मित्रांनो आता खलबत्त्यामध्ये आलं लसूण मिरची ठेचायला घेतल्या. लवंगी मिरची तिखट. रोहित पाणी घेऊन आलाय. झरण्याचा ताजा पाणी. भात बनवायला पाणी. बाबा जास्त नव्हतं पाणी. बघा चूल पण पेटली. डिलीट करू. मित्रांनो आता कांदे आणि टमाटर बटाटा कापायला घेते. आपल्याकडे चिंच नाही म्हणून आज आपण चिंबोऱ्याची भाजी करतोय ना, म्हणून चिंच नाही आणली आहे. तर हा जंगलात भेटणारा आंबाडा आहे. हा खूप आंबट असतो, तर हा त्याच्यात टाकणार आहोत. कडक. मित्रांनो एक नवीन गोष्ट आपल्याला बघायला भेटली. आमची चिंच नाही आली. चिंच किंवा कोकम आपण बोटीमध्ये वापरतो, पण आता ते आणलं ना आम्ही, तर आंबाडा वापरणार आहोत. ही पानं बोलतात खूप आंबट असतात. कच्चं खाऊ शकतो. हां कच्चा खाऊ. आंबट खरंच खूप आंबट आहे. असं आंब्यासारखी याची जरा चव आहे. राजेश भाऊ हॉटेलमध्ये कामाला होते. एकदम बारीक बारीक कांदे कापते. मित्रांनो तांदूळ टाकून झाले आहेत. राजेश जेव्हा कांदा कापत होता तेव्हा तांदूळ सोडून झाले आहेत. गरम पाणी झालं आहे. पाण्यामध्ये तांदूळ सुद्धा सोडले आहेत. आणि चवीनुसार मीठ टाकतात. टाको बेटा. मीठ टाकून झालंय. आता आपण 2 चुले पेटवणार. भात होते तोपर्यंत इथे पण आपण एक चूल पेटवून घेऊ.
सगळी मंडळी काम करते. लोकेशन खतरनाक आहे. झऱ्याचा पाणी वाहतोय बघा. तिकडे आपली मंडळी अजून चिंबोरी पकडते झऱ्यामध्ये. आयलं मोबाईल पाहिजे होता. बघा चिंबोर आलंय पकडता. एक नंबर. मोबाईल पाहिजे होता याच्यामध्ये झूम नाही. अजित चिंबोरी जबरदस्त. बघा चिंबोर एक भेटलं आहे. झऱ्याच्या आतमध्ये चारा ठेवला आहे, तिथे चिंबोरं पकडता. आता टमाटर कापायला घेतल्या. काय तुला चिंबोर आहे का? मित्रांनो बघा आता भात तयार होत आलेला आहे. तांदूळ फुगलेले आहेत. पाणी पण आटत चाललं आहे. आणि बाजूला दुसरी चूल तयार करायला घेतली. त्याच्यावरती आपण चिंबोरीचं जेवण बनवू. बघा दादा आता चिंबोरी कापायचं काम करतात. हो सगळ्यांचा एक फोटो काढता. बघा ही चिंबोऱ्यान आजच्या जेवणाची खास मेजवानी चिंबोरी. बघा मित्रांनो सर्वांनी चिंबोरी घेतल्यात मोडायला. आता फंगे तोडताना सगळे जण. एक नंबर साईज आहे. घराला मेहनत केली सर्वांनी. सगळीकडे मोडतात. रस्ता उतरवला मस्ती चालू आहे. कमी झाकर काढू. हां 2-4 काढू शकता दाखव. बघा मित्रांनो मोठी मोठी चिंबोरी तोडून घेतल्यात. आता पुढची प्रोसेस म्हणजे जेवणासाठी कापायला घेतील. जेवण बनवते ना मस्ती पण जाम चालू आहे. भात पण होईल. भात झाकून ठेवलंय. बघा आता दादानी चिंबोरी कापायला घेतल्या. सगळ्यांनी फंगे तोडून दिले. आता दादा चिंबोऱ्याचे 2-2 तुकडे करतो. दाखवू दादा तोडे. बघा मित्रांनो भरलेली चिंबोरी आहे एकदम. आता मोठी मोठी चिंबोरी आहे ना एकदम भरलेली आहे. ते काला काला काय कचरा असतो. बघा हे फेकायचं असतं. काळा काळा निघते ना ते टाकायचं असते.
चिकन कशा कुठल्या टोपात बनवा चिकन कुठल्या टोपात बनवा काय या बोलतो दादा बघा अर्धी साफ करून झाल्यात अजून अर्धी बाकी आहे त्याचे पंगे पण आणायचे. सगळी मंडळी आता बसली आहे. आम्ही पोहून झालो, मस्त मजा करून झालो. आता 2 चुलीवरती फटाफट जेवण बनवू आणि जेवायला चालू करू. मित्रांनो बघा भात आपला तयार झालेला आहे. राजेश आता उतरू इथे भात चुलीवरचा भात. आपण ठेवून एक नंबर बघा भात पूर्ण तयार आहे. त्याला एक चांगला आहे. मित्रांनो दादा चिंबोरी आता साफ करते, बऱ्यापैकी साफ करून झालेली आहेत. आता राजेश चिंबोऱ्यासाठी वाटं फ्राय करतो. बघा कांदे फ्राय करायला घेतले. चिंबोऱ्याचं जेवण बनवण्याची तयारी चालू झालेली आहे. बिना तेलाचे कांदे टोपामध्ये भाजायला घेतले. कांदा बघा आता कलर चेंज झालेला आहे कांद्याचा. त्याला वरून तेल टाकते. तेल टाकून जाईल. कमी मित्रांनो चिंबोरी कापून झालेली आहेत आणि ही बघा आपल्या हाती चिंबोरी. मित्रांनो आता कांदा चांगला शिजवून झालेला आहे आणि आता बघा खलबत्त्यामध्ये आपण पेस्ट वाटून घेतली ती टाकायला घेतली. याच्यामध्ये लसण आलं आहे, मिरची आहे आणि ही पेस्ट आता कांद्यामध्ये टाकली आहे. कांदा भजला का कापायचा आहे मित्रांनो आता लाल मसाला टाकलाय, मिरची पावडर ना, लाल मिरची पावडर टाकलाय. त्याच्यानंतर हळदी पावडर घेतली. बघा आता टमाटर टाकायला घेतले. एक नंबर सुगंध येत आहे. मित्रांनो आता चवीनुसार मीठ टाकायला घेतलं. मित्रांनो आता आपलं वाटणं शिजलंय चांगलं.
आणि राजेश खेकडे सोडतोय पाण्यामध्ये नाही जेवणामध्ये. सगळे खेकडे चांगले वाटणमध्ये मिक्स करायचे म्हणजे त्यांचा फ्लेवर आहे वाटण्याचा तो चिंबोऱ्यामध्ये घुसते. काय होतंय नक्की? पाणी नको राहते. इथे झाकण. तर मित्रांनो थोडा वेळ झाकण देऊ म्हणजे चांगले चिंबोऱ्यामध्ये आपला मसाला मिक्स होईल. पाणी टाकायला लागलं. बाजूला दुसरी चूल मांडली त्याच्यावरती चिकन पण फ्राय करतील. मित्रांनो आंबाडीची पानं ठेचायला घेतल्या आंबटपणा येण्यासाठी. चिंबोऱ्याच्या जेवणामध्ये आंबटपणा येण्यासाठी आंबाडाची पानं ठेचायला घेतल्या. झाकण काढलं. वरून लिंबू टाकायला घेतलंय. मित्रांनो आता चिंबोऱ्यामध्ये पाणी घालायचं घेतलं. रस्सा बनवायला घेतला चिंबोऱ्यामध्ये. बस्ता पाणी टाकलं तर आणि मी बघा आता आंबाला टाकायला घेतलं. बांबू लावून आपली काही बांबू लावून चालतात. नाही तो लागतो. मित्रांनो चिकन बनवायला टोप छोटं होते तर भात आपण केलीच्या पानावरती पलटी मारून घेऊ. भात आपण इथेच ठेवू. हां इकडे ढकल थोडा. राहू दे राहू दे. पडेल खाली पडेल. समीर चमचा ते खाली पिशवी ठेवले. पिशवीच्या वरून पानं ठेवले. अक्कच राहू दे अक्कच राहू दे. चांगले अक्कायचे. काय जेवण किरण. मित्रांनो बघा भात इथे ठेवले झाकून एकदम. आणि बघा आता दोन्ही चुली पेटवल्यात. दोन्ही चुलीवरती जेवण मांडवलं. मित्रांनो आता रस्सा झालेला आहे तयार. तर चला उतरूया. मित्रांनो जेवण तयार झालंय आणि आता भात वाढवायला घेतलं म्हणजे आपण आता जेवणाची तयारी करतो. सर्वजण आता जेवायला बसू. केलीची पानं आणल्यात आणि आपली ताटं पण आहेत त्याच्यासोबत जेवायला बसू. बस जरा बस तेवढं बस. बघा हे भात वाढवलं एकदम वाफ निघते गरम गरम. आणि चिकन पण जरा गरम करायला ठेवलं. चिकन गरम होते. चिंबोऱ्याचे जेवण आहे समोर. बस 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 बस. घे ना अजून जेवण तू त्याला. नाही ना बस बस बस. आता दिनेश दादा घेते भात. मस्त भात एकदम चांगलं जबरदस्त झालं भात. भावाचं नाव का मला याद नाही नाव. तुझं नाव का भाई काय. किरण. किरण. चला किरणने पण घेतलंय भात. बघा ही दोन्ही जेवण तयार आहे. माझा वडापाव चला या या सगळे जण.
चालेल ना. हां घ्या. दिनेश जर आता घेते चिंबोरी आणि चिकन दोन्ही बनवलं. अरे ती प्लेट ठेव ना त्याच्यात. ती प्लेट त्याच्यात ठेव. किरणचा करा बघा, किरणचा करा. सुधू कोणदार मित्रांनो या जेवायला चिंबोऱ्याचं जेवण. एक नंबर मजा येईल मित्रांनो. खतरनाक एक्सपिरियन्स. आणि हे चिकन आहे, आपल्याला चिकन जास्त आवडत नाही. या जेवायला. नाही नाही आपण चिकन मध्ये नाही. एक नंबर झालाय भाई. सुगंधाच एक नंबर येते. जेवण तर भारी गेल्याचे. फायनली मित्रांनो खूप मेहनत केली आणि त्याच्यानंतर आपलं जेवण आता प्लेटमध्ये वाढवून झालेलं आहे. म्हणजे जेवण तयार आहे खाण्यासाठी. सगळी मंडळी जेवायला बसले. दिनू दादा आहे. हा हा टेस्टी झाले जेवण छान. राजेश जेवण एक नंबर होता. खूप मेहनत केली सगळ्यांनी, खूप मेहनत केली. आणि आत्ता जेवण भेटलं. आता किती 6 वाजले वाटते. 6 वाजता म्हणजे आपण सकाळपासून आलो होतो आणि खेकडे पकडले, चिंबोरी पकडली, जेवणाची तयारी केली. सगळं सामान जंगलामधून शोधून आणायला टाईम लागते. लाकडं म्हणा, पानं म्हणा, सगळी मेहनत भरपूर झाली. पंगरा दाखव. पंगरा असा पंगरा इथे पकड आणि हा असा दाखव उलटा. पंगा इथे हा असा. चिंबोरी चिंबोरी. आपले आजचे खूप आता खूप सांगते चिकन. मस्त चिंबोरी. एक नंबर चिंबोर यांचं जेवण असं निसर्गात. बघा समोर धबधबा वाहते. धबधब्याच्या जवळच आपण आहोत. मजा आहे. बाकी अशा लोकेशनवरती जेवण एक आपणामध्येच मजा आहे. रोहित दोनदा या मंडळी जेवायला. आपल्या घरच्या जेवणापेक्षा खूप वेगळं जेवण आहे. मस्त आहे. जंगलातलं जेवण कसं वाटतं मग जेवण? एक नंबर वाटे जेवण खरंच. राजेश एक नंबर जेवण. जेवण आणि असं धबधबा असा निसर्ग. चिंबोरा. मित्रांनो सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. इथून आपल्याला लोकेशन सोडायचं आहे आणि आपण रात्रीसाठी
चिंबोरी पकडायला जाऊ. त्याच्यासाठी आपण एक वेगळा अजून व्हिडिओ म्हणजे तिसरा भाग, त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी चिंबोरी पकडू टॉर्च. सामान सगळं आणलं आहे. बॅगा भरपूर बॅगा आण आणि सर्व बॅगामध्ये टॉर्च आहेत आणि चिंबोरी पकडायची तयारी झाली आहे. अरे मामा तर मित्रांनो, तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं? मला तर जेवण एक नंबर वाटलं. मस्त जेवलो आणि किरण पण सांगते जास्तच जेवलोय. सगळेजण पोटभर जेवले आणि थोडंसं भात पण उरलं होतं, म्हणजे सगळ्यांना पोटभर झालेलं आहे. तर जेवण बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया मित्रांनो एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा.